मैत्रिणींनो, तर आज बनवणार आहे मसालेदार चिकन बिर्याणी, ती पण लेअरवाली म्हणजेच थराची बिर्याणी. तर कशी बनवणार आहे ती तुम्ही बघू शकता. खूप सोपी पद्धत आहे ही आणि जशी हॉटेलमध्ये असते तीच चव ह्या बिर्याणीची लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. तर मी काही जास्त दाखवणार नाही, शॉर्टमध्ये दाखवणार आहे ही रेसिपी, त्यामुळे पटकन बघा. तरी ते भात शिजून घेतलेला आहे. मी सुरुवात अशी तांदूळ शिजवण्यापासून पण दाखवली नाही, ते डायरेक्ट खडा मसाला घालून भात शिजवून घेतला आहे आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कांदा आणि इकडे बाजूला चिकनचा रस्सा तयार होतो आहे. तर ही काही रेसिपी मी दाखवत नाही. तर इथे मी खडा मसाला, जिरी आणि कांदा टाकून छान असा सोनेरी रंगावरती कांदा परतून घेते आणि अगोदर तयारी करून ठेवली की पटकन बिर्याणी तयार होते. तर बऱ्याच रेसिपीमध्ये सुरुवातीपासून सगळं दाखवतात, कांदा चिरण्यापासून किंवा भात शिजवण्यापासून, पण मी असं काहीही दाखवलेलं नाही, डायरेक्ट शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. हॉटेलसारखी जबरदस्त टेस्ट येते मसालेदार बिर्याणी. इथे चिकन शिजून घेतलेलं आहे आणि चिकन हे मी पातेल्यात शिजवायचं, कुकरमध्ये चिकन शिजवायचं नाही. कुकरमध्ये जर तुम्ही चिकन शिजवून घेतलं तर त्याची चव असे बॉईल केल्यासारखी लागते, वेगळीच लागते. पातेल्यात शिजवून बघा, थोडा वेळ जास्त लागतो पण चव एकदम जबरदस्त असते. त्यानंतर इथे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये मी पुदिना जो वाटून घेतला होता मिक्सरवरती तो घातलेला आहे आणि कांदा कोथिंबीर पण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. मला एका हातामध्ये मोबाईल असतो व्हिडिओ काढायला आणि दुसऱ्या हाताने ते टाकावं लागतं, त्यामुळे चमच्याने हलवावं लागतं आणि त्यामुळे मला तो व्हिडिओच घेता नाही आला. मग तो मोबाईल प्रत्येक वेळी खाली घ्या, त्यामुळे मी अगोदर टाकून घेतलं आणि मग तुम्हाला दाखवत आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचे, थोडंसं शिजून घ्यायचं ह्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला. त्यानंतर इथे मसाले ॲड करायचे, जे तुमच्या घरात असतील साठवणीचे ते मसाले घालायचे आणि म्हणजे जो गरम मसाला असतो, हळद वगैरे, मीठ घालून घेतलं. त्यानंतर हा लखीचा मसाला आहे, चिकन मसाला. तर ही पूर्ण एक पुडी आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे. बाकी दुसरं काहीही सुद्धा घातलेलं नाही, पण हॉटेलसारखी चव येते ह्या बिर्याणीला. एकदम मसालेदार बिर्याणी होते. अशी ड्रायसुद्धा लागत नाही, खाताना सुद्धा खूप छान होते. आता हे चिकन ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि ते चिकन कसं शिजवलं तर त्याच्यात थोडासा कांदा परतून घातला, जिरी आणि हळद आणि मीठ, हिंग, तसं ते शिजवून घेतलेलं आहे. आता ह्या बारीक बारीक गोष्टी सगळ्यांना तर माहितीच असतात, चिकन कसं शिजवायचं ते किंवा त्या शिजवताना काय घालतात. आता हे जे फ्राय केलेलं आहे, आता हे मी अर्धं वेगळं केलं आहे. इथे बघू शकता, ताटात अर्धं काढून घेतले आणि अर्धं पातेल्यातच आहे. आता आपल्याला ह्याला लेअर करायची आहे, म्हणजे थर लावायचे आहेत. तर आता हे अर्धं जे आहे याच्यावरती मी हा शिजलेला भात घालून घेते आणि असं पसरवून घालायचा आहे. आता इथे बघू शकता, हा भात पूर्ण लोक आता काय करतात, 80 किंवा 70% शिजून घेतात तांदूळ, पण मी पूर्ण तांदूळ शिजून घेते. कारण जर कमी शिजून घेतला तर तो खूप ह्याच्यामध्ये जर टाकला तर अजून तो शिजल्यासारखा होतो. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवतच ठेवायची नाही, फक्त वाफ द्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, तर ह्याच्यामध्ये मी कोळसा ठेवणार आहे. तर बघा पुढे, तर इथे मी आता हे जे राहिलेलं चिकन होतं त्याची लेअर दिली आहे आणि त्याच्यावरती परत भाताची लेअर द्यायची आहे आणि कोळसा गरम करायला ठेवून तो कोळसा आपल्याला ह्याच्यात ठेवायचा आहे. तर कसा ठेवायचं ते पण मी दाखवते. त्या कोळशाचा स्मेल, जो धुराचा स्मेल असतो, तो ह्या बिर्याणीला लागतो. आता इथे सगळा भात मी ह्याच्यात घालून घेते. सगळा शिजलेला आहे, त्यामुळे काय फक्त वाफ द्यायची आहे आपल्याला.
आणि इथे जर तुम्हाला कलरची करायची असेल तर इथे तुम्ही अर्ध्या भागामध्ये रेड कलर आणि अर्ध्या भागामध्ये येलो कलर घालू शकता लिक्विडचा. त्यामुळे कलरची बिर्याणी तयार होते. आता इथे थोडंसं वाफ दिली. त्यानंतर इथे कोळसा ठेवला आहे मी लाल होण्यासाठी आणि ह्या लाल होऊन द्यायचं आहे. आणि कसं ठेवायचं दाखवते. ते आता मी वाटी ठेवली आहे, पण तूप आता टाकायचं आहे आपल्याला. तरी ते साईडने बघून घेतले खाली किती पाणी आहे, त्या अंदाजाने वाफ द्यायची आहे. आता तूप घालून घ्यायचं आहे. साईडने वरून तूप टाकायचंच राहिलं आणि मी वाटी ठेवली होती, पण वाटी गरम झाल्यामुळे मी ती वाटी तशीच ठेवली. पण अगोदर तूप घालून घेते आणि नंतर मग कोळसा ठेवणार आहे. तर कोळसा गरम झाला आहे. ह्या वाटीमध्ये कोळसा ठेवून द्यायचा आणि तूप टाकायचं आहे ह्या कोळशावरती आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची, जेणेकरून त्याचा धूर बाहेर गेला नाही पाहिजे. आणि 5 मिनिटात बिर्याणी मग तयार झाली. इथे बघू शकता एकदम मोकळी अशी बिर्याणी, मसालेदार बिर्याणी तयार झाली आहे. आणि गुदारासुद्धा बसत नाही खाताना, एकदम ड्राय ड्राय वाटत नाही. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि हे चिकन अर्धा किलो घेतलं होतं. तर तुम्हाला किती घ्यायचं ते तुमच्यावरती आहे, किती घ्यायचं आहे ते, किती लोक असतील त्याप्रमाणे. तरी ते रस्सा पण आपला रेडी झालेला आहे. अजून पण मी काहीतरी बनवलं आहे, दाखवते पुढे. हा आपला रस्सा आणि ह्याच्यात पण पीस घातलेत मी, ह्याच्यात जरा कमी घातलेत. त्यानंतर बनवलं आहे फ्राय चिकन. तर याच्यात पण खूप मसाला आहे. आणि ह्या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.